इस न्यूज के प्रायोजक है RSM यूनिटी डेवलपर्स। सिर्फ 21,000 में बुक करें 1 BHK फ्लॅट, मजरेवाडी, सोलापूर। सोलापूर शहरात वेळ रात्रीची 9:15 वाजलेले। सुसाट दुचाकी चालवत सायलेन्सरचा कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वाराला वाहतूक पोलिसांनी अडवले। त्याने पोलिसांची हुज्जत घालून त्यांची गच्ची पकडली आणि ढकलून दिले। विकासनगर चौकात सोमवारी ही घटना घडली। पोलिसांनी त्याच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा नोंदला आहे। शंतनू समरसिंग गोहिलोत, वय 35, राहणार आंतरोळीकर नगर, सोलापूर असे त्याचे नाव आहे। या प्रकरणी वाहतूक पोलीस बाबासाहेब हनुमंत कराड, राहणार अरविंदधाम पोलीस वसाहत, सोलापूर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात 11 नोव्हेंबर रोजी फिर्याद नोंदवली आहे। कराड व त्यांच्यासोबत पोलीस भालेराव खटके हे विकासनगर येथील चौकात वाहतूक नियमाचे काम करीत होते। 10 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान MS 13EL 6848 या दुचाकीवरून सुसाट वेगाने निघाला। सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज करीत निघाला होता। दरम्यान फिर्यादीने त्याला कारवाईच्या उद्देशाने अडवले। त्याने उलट तुम्हाला माझी गाडी अडवण्याचा काय अधिकार आहे असे सांगून पोलिसांची हुज्जत घालू लागला। काही वेळाने त्याने फिर्यादीची गच्ची पकडून ढकलून दिले। फिर्यादी त्या दुचाकी चालकास गाडी सदर बाजार पोलिसांकडे घेण्यास सांगितले असता दुचाकी पुन्हा वेगाने चालवून वैष्णवी रेसिडेन्सी आंतरोळीकर नगर येथे नेली। तू आता कॅमेऱ्यामध्ये आहेस, तू काय करणार आहेस ते करून घे, तुला बघून घेतो असे म्हणून वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे। सदर बाजार पोलीस ठाण्यात दुचाकी चालकावर गुन्हा नोंदवला आहे। या घटनेचा अधिक तपास फौजदार साखरे हे करीत आहेत।